शुभप्रभात मित्रांनो. आज तारीख तर मला काय माहितीच नाही, कारण टूरला आल्यानंतर तारीख वेळ वार काही समजत नाही. तर आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. उत्साह आहेच आज ॲक्च्युली, कारण आज खास दिवस आहे. आज आपण चाललो आहे द्रास कारगिल मेमोरियलमध्ये. आणि आज आपण जवळून जाऊन आपलं शहीद जे जवान होते त्यांना आपण श्रद्धांजली देणार आहोत. तर आजचा दिवस खासच आहे, प्रश्नच नाही. इकडनं आहे 215 किलोमीटर, जिथे आम्ही थांबलो आहे कारगिलमध्ये. कारगिल ते श्रीनगर आम्हाला 215 किलोमीटर आहे, आणि इकडनं द्रास आहे 80 किलोमीटर. तर आहे 2 तासाचं अंतर आहे, कारण घाट वगैरे असतो. रस्ता चांगला आहे, पण बघू. हॉटेल खूप छान आहे इकडे आम्ही थांबलो आहे, आणि वातावरण हलकंसं गरम आहे. आणि काल रात्री थंडी होती. इथे प्रत्येक ठिकाणी तसंच असतं, सकाळी ऊन असते आणि रात्री भयंकर थंडी असते. त्यामुळे त्या प्रकारे तुम्ही कधी मग प्रिपेअर होऊन यायचं आहे. तुम्हाला हॉटेल आणि इकडचा व्ह्यू दाखव. खूप छान आहे. इकडे डायनिंग हॉल, इथे वरच्या साईडला आपला स्टे होता. इथे आता मी जस्ट बाईक लावलेली आहे आणि हेल्मेटला गोप्रो लावायचं आहे. मग निघू आपण आपल्या प्रवासाला. पेट्रोल भरायला आलो इकडे आता. ॲक्च्युली गाडी आता हँडओव्हर करणार आपल्या ट्रान्सपोर्टसाठी, तेव्हा एक अर्धा लिटर पाहिजे असतं. तरी भरून घेतो, उगाच रिस्क नको. इकडे रेट आहे 104 रुपये, 3 लिटर भरतो आहे. तर इकडून आपण पेट्रोल भरून पुढे आपल्या प्रवासाला निघालो. आज विशेष दिवस होता, लडाखमधील आपला कारगिल दिवस. या दिवसाची खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो, म्हणजे सौरभ आणि मी. आपल्या शहरापासून एक वेगळ्या राज्यामध्ये आल्यानंतर आपल्याला तिकडची संस्कृती लाभली, तर आपण त्या संस्कृतीला जवळून पाहिलं. तिकडचे लोक सुद्धा आम्हाला त्या प्रकारे सपोर्ट करत होते. म्हणजे येताना जाताना जे काय रायडर्स असतील ते आपल्याला चीर्स करत होते. आता तुम्ही या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर आपल्या त्या 2 लहान मुली, विचार करत दिवसातून किती असंख्य बाईक जात असतील, ते सगळ्यांना हायफाय देत होते, क्लॅप देत होते. हे बाईकवर प्रवास करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जेव्हा कार किंवा बसने जाता तर हे तुम्हाला अनुभव करायला नाही मिळत. पण जर का आता लडाखचा विषय काढला तर लडाखमध्ये आपण पाकिस्तानच्या बॉर्डरपर्यंत नुब्रा व्हॅली आणि चायनाच्या बॉर्डरपर्यंत पँगॉंग लेक हे अनुभवल्यानंतर आपली गाडी ज्या वेगाने जात होती कारगिलच्या दिशेने, त्याच्यापेक्षा वेगाने माझं मन जात होतं की कारगिलला मी कधी पोहोचतो म्हणून. कारण मी थोडं आर्मीला घेऊन थोडा सेन्सिटिव्ह आहे, आणि मी बाईकसुद्धा त्याच कलरची घेतली होती त्यांना डेडिकेट म्हणून. आर्मी कलरमध्येच मी घेतली होती. तर जेव्हा घेण्याच्या आधीपासूनच मी म्हणजे विचार केला होता की मला ही बाईक घेऊन मला कारगिलला जायचं आहे, आणि ते माझं स्वप्न पूर्ण होत होतं. तर आपण असं दाखवत नाही, पण मनात आपण ती एक वेगळी ऊर्जा असते त्या ठिकाणी जायचं, आपलं स्वप्न पूर्ण होताना. कारगिल एक विशेष स्थान आहे आपल्या म्हणजे असंख्य भारतीयांसाठी. पाकिस्तानसोबत आपण ज्या वेळेला 1999 मध्ये ते युद्ध जिंकलं, तर त्या ठिकाणी आपल्याला जाणं एक विशेष होतं. पोहोचलेलं आहे कारगिल वॉर मेमोरियलमध्ये. गाडी आधी पार्क करू. गाडी पार्क केली. आपण जातोय द मोस्ट अवेटेड कारगिल वॉर मेमोरियलमध्ये. फायनली आपली अल्टिमेटची टीम इथे एक एक ग्रुप करून सोडतात. हे सगळं मास्क लावायला कंपल्सरी आहे. आणि आता आमचा ग्रुप इथे वेट करणार. तिकडे थोडंसं फ्री झालं की मग आम्हाला सोडणार तिकडनं. जस्ट आपण आता आपल्याला अलाव केलेलं आहे आपल्या ग्रुपला. तर 10 फ्लॅग या साईडला आहेत, 10 फ्लॅग या साईडला, आणि समोर एक, म्हणजे टोटल 21 फ्लॅग्स आहेत. इथे एक डेमो ठेवलेला आहे फायटर प्लेनचा. त्याच्यानंतर जे पण शहीद झालेत, मेजर ज्यांना महावीर चक्र
प्रदान करण्यात आलं होतं त्यांच्या प्रतिमा इकडे दिल्या आहेत. खूप छान मेंटेन केलं आहे. ते ऑपरेशन विजयचा आपला ध्वज इथे अग्नी नेहमी ज्वलित ठेवतात. इकडे सगळ्या शहीद जवानांची समाधी. खूपच पावनभूमी आहे, ज्यांनी देशासाठी आपलं प्राण सॅक्रिफाईस केला, आपली फॅमिली सॅक्रिफाईस केली. त्याच्याबद्दल काही शब्दच नाही. जय हिंद मित्रांनो, आता आपली अल्टिमेटची लडाख राईड सुरू आहे आणि आता आपण राईडचा 8वा दिवस सुरू आहे. द्रास येथील कारगिल वॉर मेमोरियल इथे आलेलो आहोत आपण. तर याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो मी 4 ओळीमध्ये. 1999 साली जेव्हा कारगिल युद्ध झालं 1999 साली भारत पाकिस्तानचं, ते युद्ध कारगिल जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवण्यामध्ये तत्कालीन राजकारण्यांना यश आलं होतं. तर त्या जिल्ह्यामध्ये आपण इथे आहोत. कारगिल जिल्ह्यामधील द्रास या गावामध्ये हे युद्ध झालं होतं आणि शेवटचा जो पाकिस्तानी सैनिक पकडला गेला, मारला गेला आणि पाकिस्तानची बंकर ताब्यात घेतली गेली, त्या जागेवरती हे युद्ध स्मारक आहे. ते तारीख होती 26 जुलै 1999. आणि समोर बघताय तुम्ही, हे आहे तोलोलिंग हिल. या तोलोलिंग हिलने आणि समोरील ही टायगर हिल. तर ह्या टायगर हिल, या 2 हिलनी जास्त झुंजवलं होतं आणि ह्याच्यामुळे खूप त्रास झाला होता. कारण पाकिस्तानला हाईट मिळाली होती, खूप हाईट होती पाकिस्तानकडे आणि भारताकडे हाईट नव्हती. विंटरमध्ये भारताचं सैन्य आणि पाकिस्तानचं यांचा करार असतो की विंटरमध्ये ते उतरवायचं सैन्य, उंचीवर खाली घ्यायचं सेफ जागी. इथे तुम्हाला दिसत असेल व्हाईट कलरचा एक बंकर आहे, तो पाकिस्तानचा बंकर आहे. तिकडे तुम्हाला फ्लॅग पण दिसेल बघा. थोडं झूम होच्यातून मुश्किल आहे. हे पाकिस्तानचा बंकर आहे, हा आपण कॅप्चर केलेला आहे. आणि इकडे आहे कारगिल हिल, इकडेच युद्ध झालं होतं.